नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आडवेकर तुमचा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतोय। तर मित्रांनो, जरा माझ्या चेहऱ्याक ना थोडेसे डाग वगैरे येले आहेत, पांढरे पांढरे। तर जरा वाच विचित्र दिसत असतले। तर हातात हा पेप्सी दुकानात गेलेले। तर बऱ्याच दिवसांनी आज ब्लॉग करतोय। आजचा ब्लॉगचा विषय आहे की आपण जो पाडो आणलेलो तो ना परत नेऊन देऊचो, कारण तो मारोग येता। आणि माझ्या जन्मापासून तर आमच्या वाड्यात म्हणजे मारणारा ढोऱ्या नाहीच होता। तर मी हाणलंय तो, त्यांनी मला सांगितलं मारत वगैरे काय नाही, पण तो माका मारत नाही। पण घरातल्यांका मारक बघित होतो मी। शाळेत वगैरे गेले तर त्याका सोडूचे वांदे दोघांका। तर अशा काय अशा कारणामुळे आपण आता त्याका देतलो। तर पाडो बाकी बरो हा, फक्त मारक येता हीच खोडी आहे। तर चला आता तुमका पाडो दाखवतो। बघा ह्यो पाडो हा आणि मारक धावता ह्यो। त्याच्यामुळे आता एका देवचो हा, 2-3 दिवस सोडूक नाही, त्याच्यामुळे जरा हडापले आणि नुसतं सरलो, कराड पण नाही खात। मार कुठं झालंच थोडंफार। तर थोडं मध्ये दांडो घालून ठेवलेलो, कारण त्या बाईला मारचा तो म्हणून। तर आता डायरेक्ट नेताना दाखवते मित्रांनो। हे बघा फायनली आपण आता त्यांच्याकडे होतो, त्यांच्याकडे आणून दिलं पाडो। तर पाड्या म्हणजे अशी आम्ही कसा खाऊक बीक घालूक नाही असं काय त्याच्यातला विषय काय नाही। पाड्याचा नेहमी तयारच असता पाडो आपल्याकडे येलेले। तर ही बघा ही बारीक येसन घातलेलं आहे का थांबरे हो, कारण कसं माहिती आवरत नाही होतो। हे बघा आवरत नव्हतं म्हणून ती बारीक येसन घातलेलं आहे त्याच्यामुळे। आणि मोठी येसन त्यांची काढले। तर आता आनंद दिलं मित्राकडे दिलं होतं। मित्रांनो बघा नुकतंच आपण आता पाडो पोचून येलं। तर एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे। तर आता आपण दाखवतो तुका, थोड्या वेळात दाखवतो तुमका। आठी भाऊ हा आणि 2 जण इलेलो हा। होय रे, कसली भेडशी आहेत काय? तर मित्रांनो पाडो जरा भुचकट होतं, त्याच्यामुळे येताना तो काय व्हिडिओ करू भेटलो नाही। त्याच्यामुळे आता आता तुमका सरप्राईजच्या जाग्यावर भेटते। चला तर हे बघा आपण आता फायनली येलो गाय नेऊ, आणि ही गाय नेऊची आहे बघा। तर ही गावठी आहे आणि चांगली आहे, त्याच्यामुळे आता घेऊन जाऊया। तर आता नेऊ गेलो मी, हर्षो आणि भाऊ। ह्यांची गाय सदडेकर घेतलेच। मित्रांनो आता आपण आपल्या देवळाकडे आहोत आणि गाय टेम्पोत भरून घेऊन येलो। तर टेम्पोत भरताना काय दाखवूक गावली नाही, पण आता हर्षो बसलो हा टेम्पोत। तर बघा काय फाळक्यार आहे, ते फाळक्यार दाखवते जवळून बघा। हो बघा फाळक्यार थांबलो आणि गाय बसूर बसली। हे बघा नुकतेच इलो, चाय वगैरे पितो जरा। हा हे तुमचं ना माडू भाऊ आणि चाय पितो। आणि आपलं बघा हातावर बैल सोडलो चराक जरा। आमचं ससो आधीच गावलेलो बारको पोरा दुधार चाललो सध्या। आता बैल हानी आवाज बैल सोडलंय तडे हात बघा किती गेलीलास इतकी। आता नेतलं का गुड्डी जाय काय गेला। तर आता बैल हानी जर संध्याकाळ झाली त्याका सोडून घातलेलो। हे आपला वालीचा पारडा, वांगी बिंगी लावलेली आहेत, ती कधीतरी दाखवीन, आता सध्या काय दिसत नाही। जरा सशाक आमचं सोडलेलं आहे फिराक थंय, त्याच्यामुळे आता उशीर झालो म्हणून आता डायरेक्ट ह्याका नेते वाड्यात। ह्याची रिॲक्शन बघूया। म्हणजे तो पाडो हाणलेला आहे ना, तो 2 दिवसात ह्याच्यासोबत मिळलेलो ह्याच्यासोबतच राहा। आणि आता जेव्हा नेत होते ना मी,
पाडो तेव्हा ह्यो म्हाका वाटलं जाया तोडता की काय, म्हणजे वळवळ करीत होतो. कसे त्याका लाल्या बैलाची आमच्या सवय आहे, त्याच्यामुळे एकाक सोडल्यावर सगळं दुसऱ्याक सोडूकच हवे असा काय होता त्यांचा. आता रिॲक्शन बघूया आपल्या हौशाची. संध्याकाळ तर झाली आहे, तर आता घरात घेऊन जाते. तर सध्या कसं माहिती आहे, ये बरे त्या दिवशीच्या पावसानं नाही बघा जरा जरा चरावीला, त्याच्यामुळे घरात जाऊ मागत नाही. चल 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 हडे हडे तडे ना आता. चल घरात चल, घरात चल, चल चल. बरं आहे की संध्याकाळ झाली पण तसं काय दिसत नाही अजून, म्हणून फ्लॅश मारलाय. चल हौशा. आणि गाय आणलंय ती पण दाखवते. सी चल पुढे, खेळत राहलं तर बघा. चल पुढे. हो तर ही बघा जराशी भीत बाईला, जे नवीनच आहे ना त्याच्यामुळे बघा. गुचकट वगैरे काय नाही काय. या का उद्या एक शॉर्ट व्हिडिओ टाकून दाखवते पूर्ण काय. आता एखादी बांधते. तर मित्रांनो फायनली सगळं आवरून गाय बी बांधून आता ब्लॉगची एंडिंग करू घेतलंय. तर पाडोकीचं कारण म्हणजे काय माहिती आहे, पाडो मारूक घेऊक लागलो. आणि गिर जातीचे पाडे ना ताकद लय असतं त्यांना, आणि सध्या आपल्याकडे कोणाकडे जोतं पण नाही, त्याच्यामुळे तो पाडो दिलं आहे. आणि न्यू गाय पण घेऊन येईल आहे, तर तुम्ही ती बघला अशात. गाय कशी आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचं ब्लॉग कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा, कारण आपले वारंवार व्हिडिओ तुमका येत राहतील. चला तर मग.